नमस्कार, ताईस किचन या यूट्यूब मराठी चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा मोठ्यांच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक अशी उत्तप्प्याची रेसिपी घेऊन आली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतला आहे। माझं हे दही फ्रेश आहे, तुमचं जर आंबट असेल तर तुम्ही कमी घेतलं तरी चालेल। काही भाज्या कट करून घेतलेल्या आहे, 2 कांदे घेतलेले आहे बारीक चिरून, भरपूर कोथिंबीर बारीक चिरून, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली, पत्ता गोबी बारीक चिरून घेतलेले आणि मॅगी मसाला आहे 2 चमचे। भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता, कमी जास्त। चला तर आपण आता एक बॅटर तयार करून घेऊ। यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मोठं, त्यामध्ये आपण आपला रवा टाकून घेणार आहोत, दही, झाकण लावून घ्यायचं आहे। याचं आपल्याला बारीक असं पीठ दळून घ्यायचं आहे। बॅटर दळून तयार झालेला आहे, याला आता बाउल मध्ये काढून घेऊ। छान असं झालेलं आहे बारीक। यामध्ये 1 चिमूटभर एवढा खाण्याचा सोडा, चवीनुसार मीठ, छान मिक्स करून घ्यायचं। बॅटर आपल्याला जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको, बघा अशा कन्सिस्टन्सीचं हवं आहे आपल्याला। आता याला झाकून ठेवणार आहोत आपण 5 मिनिटासाठी। बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती तवा ठेवला आहे। आपलं बॅटर छान भिजलेलं आहे, 5 मिनिटं झालेली आहे। याला आपण आता तेल लावून घेणार आहोत तव्याला। छान असं तेल लावून घ्यायचं। याच्यावरती आपण बॅटर टाकून घेणार आहोत। बॅटर आपल्याला पसरवायचं नाहीये, दोन्ही जास्त पसरवायचं नाही। टाकते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे। याच्यावरती मॅगी मसाला, कांदा, भरपूर अशा भाज्या आपण याच्यावरती टाकून घेणार आहोत, टोमॅटो, शिमला मिरची, पत्ता गोबी आणि कोथिंबीर। पण थोडंसं असं दाबून घेणार आहोत थोडं। आपल्या भाज्या या छान आपल्या उत्तप्प्यामध्ये दाबून राहील त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे आपल्याला। एक अर्धा मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे। बघा छान असा कडा आपल्या मोकळ्या झालेल्या आहे उत्तप्प्याच्या। याला आपण आता दुसऱ्या वाणाला टाकून घेणार आहोत। मस्त असं भाजलेलं आहे दुसऱ्या वाणाला पण। साईडला आपण थोडं थोडं तेल टाकून घेणार आहोत। छान असं प्रेस करत आपण याला दुसऱ्याही वाणाला छान भाजून घेणार आहोत। 1 मिनिटभर आपण दुसऱ्या वाणालाही भाजून घेतलेलं आहे। आता आपण याला पलटी करून घेणार आहोत परत। छान असं आलटून पलटून आपण तांबूस रंग येईपर्यंत आपला उत्तप्पा भाजून घेणार आहोत। आपला उत्तप्पा छान भाजून झालेला आहे। आता आपण याला काढून घेणार आहोत। प्रकारे आपण आपले पूर्ण उत्तप्पे अशाच पद्धतीने बनवून घेऊ। चला तर मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी गरमागरम उत्तप्पे इथे बनवून तयार झाले आहे। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ताईस किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।